ख्रिस्त टायमाच्या प्रिय बंधूंनो, आज आपण पवित्र मरियेचा जन्मदिवस किंवा बर्थडे आपण सेलिब्रेट करतो, साजरा करतो. मला सांगा की पवित्र मरियेचा वाढदिवस साजरा करत असताना सर्वात जास्त कोणाला आनंद झाला असेल? सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल? पवित्र मरियेला? हा, आई वडिलांना? कोणाला जास्त? तुला? अरे व्हेरी गुड, हात वर गेला. हा, कोणाला कोणाला बोल बोल. पवित्र मरियेला. ओके, साहजिकच ज्यांचा वाढदिवस त्यांचा वाढदिवस त्यांना आनंद होतच, परंतु त्याच्यापेक्षा अजून कोणाला? हा, देवाला. मला असं वाटतं की पवित्र मरिये बरोबर मला सर्वात जास्त आनंद येशू ख्रिस्ताला झाला असेल. कारण साहजिकच कोणत्या मुलाला त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केल्यावर आनंद होणार नाही. आणि म्हणून आपण पवित्र मरियेचे जे भक्त आहोत, आपला सुद्धा आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद येशू ख्रिस्ताला, कारण ती त्याची आई आहे. सर्वप्रथम येशू ख्रिस्ताची आई, मग ती आपली आई आहे. ख्रिस्त टायमाच्या प्रिय बंधूंनो, यावर्षी आपला जो विषय दिलेला आहे, आशेची तीर्थयात्री, आणि पवित्र मरियेसोबत आपण यात्रा करायला आपल्याला आव्हान केलेलं आहे. मला सांगा की यावर्षी 2025 मध्ये किती जण पवित्र मरियेसोबत यात्रा करणार आहेत? हात वर करा. यावर्षी 2025 साली किती जण यात्रा करणार आहेत? फक्त मोजकेच. मला माहित आहे तुमच्या मनात काय चाललंय. पदयात्रा नाही. मला माहित आहे तुमच्या डोक्यात तेच चाललं असेल की पदयात्रा नाही, म्हणून मी शब्द वापरला यात्रा. पदयात्रा तर आहेच. हात खाली घ्या, नाहीतर पोचणार तिकडे. ओके, पदयात्रा तर आहेच, आणि मला माहित आहे की कितीतरी भाविक पदयात्रा करतात. काही लोक तर अनेक वर्षापासून, आपले त्रिभुवन बाबा दिसत नाही मला, त्रिभुवन बाबा गेले 30 वर्षापासून, हा तिकडे हातवर, व्हेरी गुड, 30 वर्षापासून ते दरवर्षी पदयात्रा करतात. ख्रिस्त टायमाच्या प्रिय बंधूंनो, परंतु यावर्षी पोप फ्रान्सिसने आपल्याला स्पेशल आव्हान केलेलं आहे की आपण जेव्हा यात्रा करणार ती आपली आशेची यात्रा असणार, आणि त्यासाठी पवित्र मरियेची अत्यंत गरज आहे. संत जॉन पॉल दुसरे यांनी सांगितलं होतं की जेव्हा आपण पवित्र मरियेसोबत यात्रा करतो तेव्हा आपण ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो. जेव्हा आपण पवित्र मरियेसोबत यात्रा करतो तेव्हा आपण ख्रिस्ताकडे प्रार्थना करतो, हे संत जॉन पॉल दुसरे यांनी सांगितलं होतं. आता यात्रा तर आपण नेहमी करतो किंवा करत असतो, परंतु या वर्षी थोडं आपण आपली यात्रा थोडी वेगळी असणार आहे. एक गोष्ट सांगितली जाते. एकदा एक आई आणि तिची 5 वर्षाची मुलगी, छोटी मुलगी, ते कुठेतरी जात होते तयार होऊन, आणि म्हणून ते खेडेगावात राहत असल्यामुळे त्यांना शेतातून जायला लागलं, आणि म्हणून शेत कापलं होतं, सर्व जास्त काय पीक नव्हतं, आणि म्हणून ते शेतात जात असताना अचानक एक छोटस फुलपाखरू, रंगीबेरंगी फुलपाखरू त्या छोटी मुलीच्या जवळ आलं आणि उडत गेलं. नाही का? ते फुलपाखरू पाहून त्या छोट्या मुलीला खूप आनंद झाला, आणि ते पाहता पाहता अचानक ते फुलपाखरू थोडं लांब गेलं, आणि म्हणून ती छोटी मुलगी, तिने काय पाहिलं नाही, पुढचा मागचा विचार केला नाही, आणि ती फुलपाखराच्या मागे गेली. पुढे गेल्यानंतर छोटासा खड्डा होता मातीचा, त्या खड्ड्यात पाय लागला तिला, आणि ती खाली पडली, आणि खाली पडल्यानंतर ती ओरडू लागली, मम्मी, आणि मम्मी पळत आली, आणि मम्मीने सांगितलं, तू का गेली मला सांगता, एक काम कर, माझा हात पकड. तर मुलीने हात पकडला आणि चालले परत शेतातून.
पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा तेच फुलपाखरू परत आलं, उडत उडत रंगीबिरंगी. परत ती आकर्षित झाली, तिला खूप आनंद झाला. आणि म्हणून थोड्या वेळानंतर ते फुलपाखरू परत गेलं लांब. आणि त्या मुलीने आपला हात सोडला आणि गेली मागे. गेल्यानंतर खाली पडली परत आणि रडू लागली, म्हणून मम्मी मम्मी पळत आली. परत उचला सांगितलं, तुला सांगितलं हात सोडू नका ना माझा, हात पकडून ठेव. परत चालत राहिली शेतामध्ये. परत यावेळेस एक नाही 3 फुलपाखरू आले आणि सुंदर फुलपाखरू, आणि तिच्या अवतीभोवती फिरू लागले. साहजिकच फुलपाखरू जास्त वेळ राहत नाही आणि तो गेले लांब. आणि ती मुलगी इतकी आकर्षित झाली त्या फुलपाखरांना पाहून, आणि म्हणून ती परत त्या फुलपाखराची मागे गेली. गेल्यानंतर परत ती खाली पडली आणि काय बोलली व्हेरी गुड मम्मी. आणि आली मम्मी पळत पळत. आणि मम्मी थोडी रागावली आणि त्याला सांगितलं, तू माझा हात का सोडला, तुला सांगितलं ना माझा हात सोडू नको, हात पकड आणि सोडू नको. मात्र यावेळेस त्या छोट्या लेकरीने एक सुंदर उत्तर दिलं. तिने सांगितलं की मम्मी नाही, यावेळेस मी तुमचा हात पकडणार नाही, परंतु यावेळेस तुम्ही माझा हात पकडा. कारण मला माहित आहे, मी जर हात पकडला पुन्हा एकदा फुलपाखरू आलं तर मी परत जाईल आणि तुमचा हात सोडणार. मात्र तुम्ही जर माझा हात पकडला तर मला खात्री आहे तुम्ही माझा हात कधी सोडणार नाही. किती फुलपाखरं येऊ दे माझ्या समोर, मला माहित आहे की तुम्ही माझा हात कधी सोडणार नाही. कसं आहे माझ्या प्रेमांनो, आज आपण पवित्र महिन्याला सांगणार आहोत. कारण इतके वर्ष आपण कदाचित पवित्र महिन्याची भक्ती करतो आणि तिच्याकडे आपण विनंती करतो, तिचा हात पकडून चालतो आपण. पण या वेळेस आपण सांगणार पवित्र महिन्याला की मी तुझा हात पकडणार नाही, तर तुम्ही माझा हात पकडा. कारण मला माहित आहे की किती संकट आलं माझ्या जीवनामध्ये, किती दुःख आलं, किती अपयश आले, किती अडचणी आले, किती वेदना झाल्या, किती त्रास झाला, किती आजार आला, तरी तू मला कधी सोडणार नाही. ख्रिस्त माझ्या प्रियबंधूंनो, पवित्र मरीने जसं आपल्याला शुभवर्तमान सांगते की तिचं पूर्ण आयुष्यभर, विशेष करून जेव्हा देवदूताने तिला संदेश दिला तेव्हापासून ते शेवटपर्यंत पवित्र मर्या यात्रा करत होती. आणि ती श्रद्धेची यात्रा होती. उदाहरणार्थ जेव्हा तिला देवदूताने तिला सांगितलं की तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल, ती स्वतः गरोदर होती, पण तिला माहित पडलं की तिची मावस बहीण एलिझाबेथ ती सुद्धा गरोदर आहे. आणि म्हणून आपलं घर सोडून ती प्रवास केला आपल्या बहिणीला मदत करण्यासाठी. तिथे सुद्धा प्रवास केला. म्हणजे तिने तिच्याकडे जो ख्रिस्त होता तो ख्रिस्त श्रद्धेने घेऊन तो ख्रिस्त तिने आपल्या बहीण एलिझाबेथला दिली. एलिझाबेथला ख्रिस्त दिला, योहान बाप्तिस्टला त्याने ख्रिस्ताची ओळख दिली. आणि म्हणून पहिला प्रवास. त्याच्यानंतर येशू ख्रिस्ता जन्म देण्यासाठी तिला आपलं घर सोडून तिला जायला लागलं बेथलेहेम मध्ये. पुन्हा तिनं प्रवास केला, पुन्हा तिने यात्रा केली योसेफासोबत. आणि बेथलेहेम मध्ये येशूला जन्म दिला आपला तारणकर्ता. पुन्हा जेव्हा हेरोदच्या भीतीमुळे पुन्हा बेथलेहेममधून त्याने प्रवास केला कुठे, इजिप्तमध्ये. ख्रिस्ताला घेऊन, ख्रिस्त तिच्या सोबत होता सुरुवातीपासून, ख्रिस्ताला घेऊन इजिप्तमध्ये गेली. त्याच्यानंतर इजिप्त म्हणून परत कुठे आली, नाझरेत गावी ख्रिस्ताला घेऊन. त्याच्यानंतर जेव्हा बाळ येशू छोटा होता असताना त्याला मंदिरात समर्पण करायचं होतं, आणि म्हणून पुन्हा एकदा तिने यात्रा केली यरुशलेम मंदिराकडे. येशू ख्रिस्ताला मंदिरात समर्पण केलं. आणि दरवर्षी जेव्हा जेव्हा मोठे सोहळे असायचे ते येशू ख्रिस्ताला घेऊन मंदिरात यायचे यरुशलेम मध्ये. आणि आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना असाच मंदिरात हरवला होता. खूप शोधल्यानंतर तो सापडला.
आणि सर्वात महत्वाचं यात्रा म्हणजे पवित्र मरियमची केली की जेव्हा येशू ख्रिस्ताने आपलं मिशन कार्याला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर विशेष करून येशू ख्रिस्तासोबत पवित्र मरियमने क्रुसाची वाट केली. येशू ख्रिस्तासोबत तिने क्रुसाची दुःखाची यात्रा केली आणि प्रत्येक क्षणी येशू ख्रिस्त त्याच्या सोबत होता. आणि म्हणून ख्रिस्त माझ्या प्रियबंधनो, पोप फ्रान्सिस आपल्याला सांगत आहे की पवित्र मरियमला आपल्या सोबत घेऊन चला, कारण ती आपल्या स्वतःकडे नाही तर ती आपल्याला घेऊन जाते येशूकडे. पवित्र मरियम आपल्याला येशूकडे घेऊन जात असते. ख्रिस्त माझ्या प्रियबंधनो, ही आशेची यात्रा करत असताना अनेक फुलपाखरू आपल्या जीवनात येणार. तसं त्या मुलीच्या जीवनात आले छोटे छोटे फुलपाखरू, अनेक फुलपाखरू. आणि असे फुलपाखरू बऱ्याच वेळेला आकर्षित असतात, सुंदर दिसणारे असतात किंवा आपलं मन जिंकून घेऊन येणारे असतात. मग ते फुलपाखरू कदाचित आपलं पाप असतील, आपलं व्यसन असेल, आपले एखादा वाईट सवय असेल किंवा एखादा आपलं दुःख असेल. कारण कधी कधी जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येते तेव्हा सुद्धा आपण देवाला सोडून जातो, आपली श्रद्धा डगमळते. किंवा एखादा अपयश आपल्याला आलं असेल, ते सुद्धा एक फुलपाखरू आहे. सैतान वेगवेगळ्या प्रकारे फुलपाखरू तयार करत असतो आपल्या जीवनामध्ये आणि त्याला माहित आहे की कुठे आपण खाली पडणार. आणि म्हणून तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे फुलपाखरू आपल्या जीवनात पाठवत असतो, आपल्याला देवापासून पवित्र मरियमपासून दूर करण्यासाठी. आणि जेव्हा आपण खाली पडतो पापामध्ये तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे. त्या छोट्या मुलीने फक्त आईला हाक मारली, आपल्याकडे आई आहे, परमेश्वर आहे, आपल्याला फक्त उठायचं आहे आणि परत यात्रा कंटिन्यू करायची आहे. ख्रिस्त माझ्या प्रेमीनो, आज आपण स्वतःला विचारूया की आपण किंवा आपल्या जीवनामध्ये कोणकोणते अशी फुलपाखरू आहेत जे आपल्याला देवापासून पवित्र मरियमपासून दूर घेऊन जात आहेत. ते शोधून काढा, कारण अशी फुलपाखरू येणार, आकर्षित करणार. विशेष करून जेव्हा आपण व्यसन आपल्यामध्ये लागतो, व्यसन खूप आकर्षित करते आणि एकदा त्या व्यसनामध्ये आपण गेलो की कधी आपण त्याच्या आहारी पडतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही. परंतु पवित्र मरियम आहे, तिला सांगायचं की पवित्र मरियम मी कमजोर आहे, मी हात पकडता मला माहित आहे मी सोडणार, पण जर तू माझा हात पकडला तर कधी सोडणार नाही. आणि म्हणून पवित्र मरियम आपल्याला घेऊन जात असते, एक आशा दाखवते की जरी आपण खाली पडलो भिवू नका, मी आहे. ख्रिस्त माझ्या प्रेमजनो, आजच्या दिवशी विशेष करून जेव्हा आपण पवित्र मरियमचा सन्मान करतो, काही गोष्टी मला बोलायच्या आहेत पवित्र मरियमबद्दल. मला माहित आहे की बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कॉलनीमध्ये काही लोक येतात इतर पंथाचे आणि येऊन सांगणार की तुम्ही पवित्र मरियमचा का मान करता, एवढा का त्याचा सन्मान करता, का तिची पूजा करता. सर्वप्रथम असंच काहीतरी घडलं होतं एका फादरांच्या बाबतीत. एक पास्टर आला होते आणि त्या पास्टरने फादरला सांगितलं की तुम्ही पवित्र मरियमला इतका का मान देता, तुम्ही असं वाटतं कधी कधी देवापेक्षा तिला जास्त मान देता. आणि म्हणून त्या फादरांनी काय केलं, ते चर्चमध्ये आले होते आणि म्हणून फादरने सांगितलं, ते त्या पास्टरला चर्चमध्ये घेऊन गेले. चर्चमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या फादराने सांगितलं की मला सांगा या चर्चमध्ये येशू ख्रिस्त कुठे आहे. आणि त्या पास्टरने सांगितलं वेदीवर, कारण तुम्ही मिसा अर्पण करता तिकडे वेदीवर, आणि तिकडे झाल्यानंतर टॅबरनॅकल साक्रामेंटमध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताचे तिकडे तुम्ही तिकीट ठेवता, म्हणजेच पवित्र येशू ख्रिस्त सेंटरमध्ये. आणि त्याने विचारलं मग पवित्र मरियमचा स्टॅच्यू कुठे आहे. सांगितलं तर बघितलं तर एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे. त्या फादरने सांगितलं हेच आम्ही करतो की 2000 वर्षापासून येशू ख्रिस्त एकमेव देव आहे आमचा, आणि पवित्र मरियम मात्र ती महान संत आहे. तिचा आम्ही पूजा करत नाही, तिचा फक्त सन्मान करतो.
मग त्या पास्टरने विचारलं, बरं मग जेव्हा तुम्ही रोजरी करता तेव्हा रोजरीमध्ये करत असताना तुम्ही जी येशू ख्रिस्ताने प्रार्थना शिकवली, आमच्या स्वर्गीय बापा, तुम्ही फक्त 5 वेळा बोलता आणि नमो कृपा पूर्ण प्रार्थना तुम्ही 50 वेळा करता. मग इथे सुद्धा तुम्ही बघा पवित्र मला जास्त मान देता. तर फादरांनी सांगितलं, मला सांग बायबल म्हणजे काय? तुम्ही बायबलला खूप मान देता ना, बायबल म्हणजे काय? बायबल म्हणजे सुवार्ता, परमेश्वराची सुवार्ता, आपल्या तारणाची सुवार्ता. बरं, ही सुवार्ता कोणी आणि कोणाला दिली? तो बोला की बायबलमधले लूकच्या शुभवर्तमानात त्याने वाचून दाखवलं की गाब्रिएल दूताने पवित्र मरियेला ती सुवार्ता दिली. त्याने सांगितलं काय शब्द होते? नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये धन्य. फादरने सांगितलं ही सुवार्ता आहे ना, मग आम्ही तीच सुवार्ता पण 5 वेळा नाही 50 वेळा आम्ही सुवार्ता घोषित करतो. आणि म्हणून जे काय आम्ही प्रार्थना करतो ते सर्व बायबलमध्ये आहे. बघा तळा, जेव्हा आपण मान सन्मान करतो पवित्र मरियेचा, ते बायबलमध्ये उल्लेख आहे. मग तो सांगतो की कसं काय तुम्ही ती देवाची आई आहे म्हणून सांगता? याचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे बायबलमध्ये, लूकचा शुभवर्तमान अध्याय 41 मध्ये, की जेव्हा ती एलिझाबेथला भेट द्यायला गेली तेव्हा पहिले शब्द एलिझाबेथच्या तोंडात मुखातून काय आले? की माझ्या देवाच्या आईने किंवा माझ्या देवाच्या मातेने मला भेटायला यावं, हा मान मला कुठून? माझ्या देवाच्या आईने मला भेट द्यावी हा मान कुठून? दिलेला आहे बायबलमध्ये. ख्रिस्ता माझ्या प्रियबंधनो, आणि म्हणून आपण जेव्हा पवित्र मरियेचा मान सन्मान करतो तो करणे योग्य आहे आणि गरज आहे. जर गरज नसती तर क्रूसावर टांगत असताना येशू ख्रिस्ताने सांगितलं नसतं शिष्याला की पहा ही तुझी आई. ख्रिस्ता माझ्या प्रेमानो, परमेश्वराने येशू ख्रिस्ताने स्वतः त्याची आई आपली आई म्हणून दिलेली आहे. का? कारण येशू ख्रिस्ताने पाहिले होतं की माझी एकमेव अशी व्यक्ती आहे माझी आई की जी आयुष्यभर पूर्ण जीवनभर परमेश्वराच्या आज्ञात राहिली. तिने पूर्ण जीवनभर परमेश्वराच्या योजनेला होकार दिला. बऱ्याच वेळा तिला काही गोष्टी समजल्या नाही, तिला खूप दुःख झालं असेल, तरी सुद्धा शेवटपर्यंत तिने फक्त परमेश्वराची आज्ञा पाळली. आणि म्हणून हे पाहिल्यानंतर येशू ख्रिस्त क्रूसावर टांगत असताना सांगितलं त्या शिष्याला, पहा ही तुझी आई. आणि म्हणून आपण तिला तिचा सन्मान करतो आणि हे करणं योग्य आणि याचं आवश्यक आहे. ख्रिस्ता माझ्या प्रेमानो, जसं मी सांगितलं की आज पवित्र मरियेचा जन्मदिन साजरा करत असताना आपण यात्रा करतो. प्रत्येक व्यक्ती या जगात आल्यानंतर ती यात्रेकरू आहे, परंतु आपली यात्रा इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण आपली यात्रा आशीची यात्रा आहे. आपली आपण यात्रा करत असताना पवित्र मरिया आपल्या सोबत आहे. आणि म्हणून ख्रिस्त आपल्याला का सांगते? कारण आपल्या जीवनामध्ये खूप दुःख येतात, खूप अडथळे येतात, खूप अपयश येतात, खूप संकट येतात आणि आपण निराश होतो. मात्र ख्रिस्त आपल्याला सांगते की पवित्र मरिया आपल्या सोबत आहे आणि ती केवळ आणि केवळ आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जाते, स्वतःकडे नाही. आणि म्हणून जेव्हा आपण प्रार्थना सुद्धा करतो तेव्हा आपण पवित्र मरियेकडे प्रार्थना करत नाही, ती उलट आपली प्रार्थना, आपल्या विनंत्या सर्व घेऊन ती परमेश्वराला अर्पण करत असते. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रेमानो, आज आपण पवित्र मरियेचा मान सन्मान करत असताना आपण पवित्र मरियेला सांगूया की पवित्र मरिये, तू माझा हात पकड. ही यात्रा करत असताना, ही आशीची यात्रा करत असताना मला माझ्या जीवनात अनेक दुःख येतात, परंतु तू माझा हात पकड. तू मला येशू ख्रिस्त घेऊन जा, जेणेकरून तुझ्यासारखं
मी सुद्धा शेवटपर्यंत विश्वासू राहील, आज्ञाधारक राहील. म्हणून यासाठी विशेष प्रार्थना करूया. आमेन.